नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तमाम प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या आपल्या सुविचार मालेने। सुविचार मालेनंतर एक अल्पशी विश्रांतीनंतर परत भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विश्रांतीनंतर परत आपले स्वागत। आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। शनिवारी दुपारी 4:15 वाजताच्या दरम्यान आपल्या मुलांना ट्युशनवरून आणण्यासाठी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून अज्ञात चोरट्यांनी पळ काढला। वर्षा सतीश राठी, राहणार श्रीकृष्ण विहार, सातुर्णा या आपल्या मुलांना ट्युशनवरून आणण्यासाठी आपल्या टीव्हीएस वेगाने जात असताना गोपालनगरातील हनुमान मंदिराच्या टर्निंग जवळ हिरो होंडावरून आलेल्या 25 वर्ष वयोगटातील चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 10 ग्राम वजनाचे 20,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले। या घटनेची तक्रार राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात 392 अधिक 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला। 12 डिसेंबरला जिल्हा सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालय घेण्यात आला। या लोक न्यायालयासमोर 17,737 प्रकरणाची मांडणी केली। या प्रकरणामध्ये दाखल पूर्व 11,755 प्रकरण आणि न्यायालयात दाखल प्रलंबित 5,982 प्रकरण मांडण्यात आली। लोक न्यायालयात 15 पॅनल, 17 न्यायाधीश आणि 32 वकील होते। अमरावती नागपूर हायवेवर अपघाताची शृंखला सुरूच असून नागपूरला कोर्टाची तारीख करून नगरात येत असताना 2 सख्ख्या भावांचा दुचाकी अपघात झाला। या अपघातात दोघेही भाऊ मृत्यू झाले आहे। अमरावती शहरातील वडाळी परिसरातील गजानन नगर येथे राहणाऱ्या 2 भावंडांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला। नागपूरला कोर्टाची तारीख आटपून परत येत असताना कारंजा नजीक हा अपघात झाला। संदीप रामसिंग ठाकूर व प्रमोद रामसिंग ठाकूर असे अपघातात मरण पावल्याची नावे आहेत। ते आपल्या MH311316 या दुचाकीने नागपूरहून अमरावतीकडे येत होते। उपचारार्थ त्यांना ओकार्ड हॉस्पिटल नागपूर येथे दाखल करण्यात आले होते। या दोघांचा मृत्यू अगोदरच झाला व केवळ पैसे उकळण्यासाठी ओकार्ड हॉस्पिटलने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले असल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केला। पडले ते त्याची म्हणणं आहे। कारण मला थोडं ऑटोने पाळलं तर गाडीचं काही हे नाही आहे, जास्त मार नाही आहे। याला भेंडला मार कसा काय बा की आम्हाला थोडा संशय वाटते। दोघांचाही मृत्यू झाला काय? दोघांचा मृत्यू झाला। हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते। प्रमोद याची नागपूरच्या फॅमिली कोर्टात केस सुरू आहे। त्यांच्या तारखेसाठी हे दोघे भाऊ नेहमीच दुचाकीने नागपूरला जातात। तारखेदरम्यान दुपारी 2 वाजता सासरच्या मंडळीसोबत वाद झाला। त्यामुळे या अपघातामागे घातपात असल्याची शक्यता प्रमोदच्या मोठ्या भावाने व्यक्त केली आहे व या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। दरम्यान या दोन्ही भावांचे मृतदेह अमरावतीला आणले असून शवविच्छेदन करण्यात आले। या घटनेने वडाळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। इरविन येथील शवागारातील शीत शवपेट्या गेल्या 15 दिवसांपासून बंद आहेत। मात्र अद्यापही अशा बंद शीत शवपेट्यांचा वापर मृतदेह ठेवण्यासाठी केला जात आहे। चंदीगडहून आलेल्या मेकॅनिकने त्या पेट्या दुरुस्त केल्या। प्रशासन मृतदेहाची अवहेलना करण्यात कुठलीही कसर बाकी ठेवत नाही हे यावरून स्पष्ट होते। ठीक है सर, आप कहाँ से हैं? चंडीगढ़ से। और इरविन हॉस्पिटल में किस काम के लिए आए थे आप? मोर्चरी कैबिनेट के लिए। मोर्ची कैबिनेट ये क्या होता है? जिसमें डेड बॉडी रखते हैं। डेड बॉडी रखते हैं, हाँ जी। वो होता है। हाँ जी। तो बंद पड़ी हुई थी सर? वो खराब थी।
खराब थी। तो उसको रिपेयर कराने, ये नहीं मुझे को पता कि कितने दिन से वो, अगर वो हमारी कंपनी से आई हुई थी अच्छा, तो उसको हमने रिपेयर किया। अभी आपने रिपेयर किया तो उसमें बॉडी वगैरह थी? नहीं थी। तो अगर जो ब्लू स्टार की जो बंद पड़ी हुई है उसके अंदर बॉडी पड़ी हुई है, बॉडी पड़ी है लेकिन वो बंद वो है। हमारे को कह रहे हैं रिपेयर करने के लिए। अच्छा, तो अगर हम नहीं कर सकते, वो हमारी कंपनी की नहीं है, वो आपके कंपनी की नहीं है, उसमें नहीं है। ऑलरेडी डेड बॉडी है लेकिन वो वो बंद कहते हैं, हाँ जी, वो कहते हैं कि रिपेयर कर दो। जी हमने उनको खर्चा बताया, 20,000 रुपये का खर्चा है उसके अंदर। जी जी। अगर हमारी फर्म ने बोल दिया कि नहीं करनी रिपेयर, हाँ। अब अपनी मशीन करो जी उनकी रिपोर्ट हमने ले ली, जी। हमने उनको चेक करा दी, हमारी मशीनें ओके यानी हैं। अभी आपने जो जिला अस्पताल का जो इसमें ब्लू स्टार की जो मशीन है वो बंद पड़ी है और उसमें बॉडी है, हाँ जी, वो मैंने देखी, बॉडी उसके अंदर पड़ी है। लेकिन बंद पड़ा है। हाँ जी, धन्यवाद। वो मेरे को बोलने के लिए उन्होंने कहा कि रिपेयर करो, मगर मैं नहीं कर सकता हूँ। 2 बंद थी, 2 को मैंने रिपेयर कर दिया और 2 चालू हैं। जिसमें डेड बॉडी रखी हुई है वो 2 चालू हैं, हाँ। और अभी 2 खाली पड़ी हैं जिनको मैंने चालू की है। शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उशीर का होईना अखेर तुरीचे आगमन झाले। 9,000 ते 10,500 रुपये एवढा बाजार भाव सध्या तुरीला आहे। जाणकाराच्या मतानुसार तुरीची आवक उशिरा झाले असले तरी याप्रमाणे यावर्षी तुरीची आवक कमी राहण्याची दाट शक्यता आहे। अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाला नेहमीच धोका असतो। शिवाय उत्पन्नात घट, कमी बाजारभाव, बी धान्य साठवणूक ठेवण्याची समस्या आदींना शेतकऱ्याला नेहमीच सामोरे जावे लागते। शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक झाली आहे। यावर्षी तुरीचे एकूण उत्पन्न कमी असले तरी चालू महिन्यात तुरीची आवक बऱ्यापैकी वाढेल असा अंदाज आहे। स्मार्ट सिटी संदर्भात युद्ध पातळीवर नागपूर मनपा समवेत अमरावती मनपा तयार करीत असताना अखेर शेवट झाला आणि आयुक्तांच्या वतीने स्मार्ट सिटी प्रस्तावाचे मुख्य सचिवापुढे सादरीकरण करण्यात आले। नागपूर व अमरावती शहराच्या स्मार्ट सिटीचा प्रस्ताव शुक्रवारी राज्याच्या मुख्य सचिवाकडे सादर करण्यात आला। राज्याकडून 15 डिसेंबर पूर्वी हा प्रस्ताव शासनाकडे सादर करणे बंधनकारक होते। त्यानुसार नागपूर मनपाचे आयुक्त श्रावण हार्डीकर व चंद्रकांत गुडेवार यांनी प्रस्ताव सादर केला। सोबतच प्रस्तावाचे सादरीकरण केले। जानेवारीत स्मार्ट सिटीची घोषणा करण्यात येणार आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून मनपाच्या वतीने स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार करण्यासाठी शहरातील सूचना, संकल्पना व माहिती संकलित केली गेली होती। विविध क्षेत्रातील तज्ञांचीही चर्चा करण्यात आली। शहर विकासाच्या अनेक मुद्द्यांचा अभ्यास केला। त्यानंतर हा प्रस्ताव तयार झाला। केंद्राच्या स्मार्ट सिटी मार्गदर्शक तत्वानुसार पॅन सिटी रेट्रोफिटिंग, रिडेव्हलपमेंट, ग्रीन एरिया या 4 घटकांतर्गत विकासाच्या प्रस्तावात समावेश आहे। सोबतच मनपा सोलापूर, मनपा नाशिक, मनपा पुणे, मनपा नवी मुंबई, मनपा औरंगाबाद, मनपा कल्याण डोंबिवली, मनपा ठाणे इत्यादी महानगरपालिकांच्या आयुक्तांनी सुद्धा आपापले प्रस्ताव सचिवांपुढे सादर केले। स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सुरू असलेल्या टेक्नॉलॉजिकल फेअर या प्रदर्शनीत पालकमंत्री प्रवीण पोटे व मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। स्मार्ट सिटी करिता आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर व्हावा याकरिता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन प्रांगणात टेक्नॉलॉजिकल फेअर या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले। प्रदर्शनीची पाहणी प्रत्यक्ष पालकमंत्री प्रवीण पोटे व मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सदर पाहणी करीत असताना मनपाचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। तेथे आधुनिक तंत्रज्ञानातील साधने म्हणजे शेती विषयक, सोलर विषयक, संगणक विषयक, इलेक्ट्रिसिटी साठवणूक विषयक, कचऱ्याची विल्हेवाट इत्यादी विषयाचा या प्रदर्शनीत सहभाग होता। आता प्रॉपर्टीचं जे काल आपण जे बोलायचं ना, मी कामं दिलं नाही प्रॉपर्टीचं, पूर्ण ते प्रॉपर्टी आपण अजून ते आपण सगळे शहरवासियांना नियोजितबद्ध पशुपालन करायचं आणि सर एक 10 स्क्वेअर फीट एरिया 10 गाईंचं हे सायलेज आहे सर। याच्या गुडापूर जे येतं आणि 10 दिवसामध्ये 10 गाईंसाठी जेवढा चारा तेवढा चारा येतो उपलब्ध होते। फ्लॅटमध्ये पण 10 गाईसाठी 10 दिवसामध्ये जेवढा चारा खर्च काही नाही, तुम्ही घरच्या मक्यापासून पण बनवू शकता। 5 ते 6 दिवसाची प्रोसेस असते। किती मका लागेल? 1 किलो असं 1 किलो
सर्विस अच्छी है और LED स्ट्रीट लाइट्स, LED फ्लड लाइट्स, LED पैनल्स और LED डाउन लाइट्स, चार ही प्रोडक्ट्स अपन बना रहे हैं पैनल। स्टॉक मेंटेन करने के लिए आपको मास्टर्स में ऑप्शन को सेलेक्ट करना है। उसके बाद एंटर करेंगे। एंटर करने के बाद इन्वेंट्री क्रिएट करने के लिए आपको 3 स्टेप्स फॉलो करने हैं। फर्स्ट है स्टॉक बुक, देन यूनिट ऑफ मेजर, उसके बाद स्टॉक आइटम। पहले हम क्रिएट करेंगे स्टॉक बुक, कनेक्ट करते बरेचसे जे पानं असतात त्याचे प्लेट्स आहेत. आपल्याला कोणत्याही प्लास्टिकला पर्याय म्हणून सबस्टिट्यूट पाहिजे. PKV का भी सर्टिफिकेट मिलेगा, इस टाइप में आता है और 8,000 रुपये में पूरा कवर अप हो जाता है और इसका ग्रुप सहित 15,000 और गवर्नमेंट की योजना 17,000 की है. ये 15,000 में हम पूरा उनको दे सकते हैं अच्छे से. और ये टॉयलेट कभी भरता नहीं, इसमें स्मेल भी नहीं आती, मच्छर और जो मक्खियाँ है वो भी इसके ऊपर नहीं बैठती, जिसकी वजह से ये बहुत ही इकोनॉमिकल और अच्छे इको में कहला जा सकता है और पर्यावरण के लिए भी बहुत बढ़िया है. और इसको अगर हम प्रोवाइड करते हैं तो सभी के लिए अच्छा है. और जो अभी जो बायो टॉयलेट मिल रहे हैं गांव में 2 साल की योजना करेंगे, बाद में वापस बोलेंगे. उसके लिए आज शेतकरी या 6% सेविंग बैंक जैसा आजकल हर बैंक नॅशनलाइज बोलो या कोई बैंक आपको 4% देतो. बचत खात्याला आपण 4% देतो ना. मी उपायुक्तांना विनंती करतो त्यांनी पडोळे साहेबांचे स्वागत करावे. बाजारात आहे अवेलेबल आहे त्याचं आपण आज प्रदर्शन ठेवलेलं आहे. आणि जे सगळे घर स्मार्ट होतील ते एकमेकाला ग्रीनने लिंक होतील आणि त्यानंतर तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण स्मार्ट करणार आहोत आणि मग स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्मार्ट हाऊसेस याचं नेटवर्क होऊन आपलं शहर स्मार्ट होणार आहे. या संदर्भात एक लहानशी आपण टेक्नॉलॉजी प्रदर्शन ठेवली होती का आणि या प्रदर्शनामुळे आपल्या शहरातील लोकांना कोणकोणते स्मार्ट सोल्युशन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि आपलं घर स्मार्ट आणि ग्रीन कसं होईल यासाठी ही प्रदर्शन नक्की उपयुक्त ठरेल. मी माननीय पालकमंत्री म्हणून विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. आयुक्त गोडेवार साहेब, प्रदीप भाऊ देवसे साहेब, पटोळे साहेब, उपस्थित सगळे आपापल्या अमरावती जिल्ह्यातली प्रामुख्याने उपस्थित मंडळी, पत्रकार, रिपोर्टर्स आणि ज्या लोकांनी स्टॉल लावला ते सुद्धा महत्वाची लोक आहेत. अमरावती शहर स्मार्टच्या दिशेने चालतंय, त्यामुळे प्रत्येक लोकांचा कॉन्ट्रीब्युशन, प्रत्येकाचा हिस्सा असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपण आज माननीय गोडेवार साहेबांनी जे आपलं एक्झिबिशन ठेवलं त्या दृष्टीने लोकांचं याच्यामध्ये काय राहू शकेल आणि काय आपल्याला स्मार्ट म्हणून काय पाहिजे हा कन्सेप्ट क्लिअर होण्याच्या दृष्टीने आज हा एक चांगला प्रोग्राम अरेंज केला. त्या सगळ्या ज्यांनी पार्टिसिपेट केलं मी त्या सगळ्यांचं मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनी स्मार्ट शहर होण्याच्या दृष्टीने एक चांगलं काम करावं अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. शेतकऱ्यांचे नेते, शेतकरी संघटनेचे प्रणेते यांच्यावर काळाने घात केला आहे. देशाच्या शेतकऱ्यांसाठी अखेरपर्यंत झुंज देणारे नेतृत्व हरविले. शेतकरी नेते शरद जोशी यांचं दुःखद निधन झालंय. शरद जोशी अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्यांनी शेतकऱ्यांकरिता मोठमोठे योगदान दिले. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात त्यांनी शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे केले होते. त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेची लोकप्रियता अफाट होती. गावोगावी त्यांनी मोठे संघटन उभे केले होते. त्या काळातील ते कदाचित राज्यातील सर्वात मोठे अराजकीय संघटक असावे. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेचे खासदार म्हणून काम करीत असताना त्यांनी संसदेत शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे लावून धरली. शरद जोशी यांनी आयुष्यभर संघर्ष केला. वाढते वयोमान व आजारपण आडवे आले नसते तर कदाचित अखेरच्या श्वासापर्यंत शरद जोशी शेतकऱ्यांच्यासाठी रस्त्यावर लढताना दिसले असते. त्या लढवय्यास सिटी न्यूज कडून विनम्र श्रद्धांजली. श्रद्धांजली पर पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शब्द आदरांजली वाहिली. मान्य शरद जोशी जे शेतकरी नेते होते त्यांनी महाराष्ट्रात नाही पूर्ण देशामध्ये बरंच काही शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून फुल नाही फुलाची पाकळी नाही पूर्ण ते देऊ शकले नाही जरूर शेतकऱ्याला पूर्ण न्याय, पण त्यांनी ज्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला तर फार महत्त्वाचं एक कामगिरी त्यांनी बजावली. आज त्यांचं निधन झालं त्याबद्दल मी म्हणजे शोक व्यक्त करतो.
शहरातील शालेय परिसर म्हणून ओळखला जाणारा शेगाव पंचवटी ते इरविन चौक या रोडवर विद्यार्थ्यांची नियमित गर्दी आपणास आढळते. तेथे वाहनांची सुद्धा वर्दळ भरपूर प्रमाणात चालते. शालेय वेळेत येथे वाहतूक कर्मचाऱ्यांचे उपस्थित राहणे अनिवार्य आहे, परंतु त्याचं अस्तित्वच येथे आढळत दिसत नाही. विद्यार्थी हा देशाचा कणा आहे. विद्यार्थी सुरक्षित तर भारताचे भविष्य सुरक्षित. अमरावती मनपा हद्दीतील शेगाव नाका ते पंचवटी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या परिसरात शाळांचा जथ्था आपल्याला आढळेल. या मार्गावर नियमित विद्यार्थ्यांची गर्दी असते. विद्यार्थी स्वतंत्रपणे या रस्त्यावर प्रवास करतो, परंतु वाहन चालक हे विद्यार्थ्यांची पर्वा न करता सर्रास गाडी चालवितात. या मार्गावर गतीदर्शनी फलके आहेत, पण त्याला कुणीही पाळत नाही. नियमानुसार रस्त्यावर दिलेल्या वेळेनुसार गाडी काढता येते, परंतु प्रत्येक चौकात नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे नियमितच झाले आहे. या रस्त्यांनी प्रवास केला असता वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांचे अस्तित्वच आढळत नाही. दर 2 दिवसांनी विद्यार्थ्यांचा छोट्या मोठ्या प्रमाणात अपघात होतच राहतात, परंतु वाहतूक शाखा निद्रावस्थेत आहे का हा प्रश्न निर्माण होत आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका अल्पशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर परत भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांतीनंतर परत आपले स्वागत. आता बघूया बातम्या आणखी काही. देशातील सामान्य माणसाच्या, विशेष करून भटक्या जमातीच्या लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष अद्यापपर्यंत होत आहे. सिटी न्यूजने या समस्यावर दृष्टांत दिला आहे. हे बघा कशा प्रकारे सिटी न्यूजने या भटक्या विमुक्त जातींच्या लोकांची ही प्रस्तुती करून आपल्या समोर दाखविली आहे. आज आपल्याला आपल्या देशाला आझादी मिळून जवळपास 70 वर्ष झाली. मागील 70 वर्षात जे लाभ, जे फायदे गरीब लोकांना मिळाले पाहिजे ते तसे मिळाले का हे पाहण्याची अनेक समाज असे आहेत जे सध्या कुठे त्यांची राहायची, खायची पक्की व्यवस्था कुठेच नाही. अमरावती येथील सायन्स कोर हायस्कूल समोर नाथजोगी समाजाच्या महिला व पुरुषांनी बिराड मांडले. अमरावती जिल्ह्यातील माळेगाव येथील कायमचे रहिवासी या समाजाला शासनाकडून कोणताच लाभ मिळाला नाही. रोजगार नाही, नोकरी नाही, शेतजमीनही नाही, दुधाळू जनावरे नाही. या सगळ्या समस्येसोबत हा समाज उघड्यावर बिराड मांडून राहतो. मिळेल तर काम, नाही तर भीक मागून जीवन व्यापन करतो. त्यांच्या हाताला काम, पोटाला अन्न, राहायला घर आणि मुलांना शिक्षण मिळावे अशी मागणी नाथजोगी संप्रदायाकडून करण्यात आली आहे. नाथजोगी आहे, आम्हाला काम नाही, धंदा नाही, आम्ही असेच फिरून खातो. आम्हाला कोणते लोकांनी घर नाही दिले, काय नाही दिले. असं पाले गाव गाव फिरायला लागतं आम्हाला. मोलमजुरी नाही, काय नाही, शेतीबाडी नाही, लागलं काम तर खातो नाही तर आणि दिवसभर असं झोपून राहायचं. असं आम्हाला काम नाही, धंदा नाही, घरा नाही, काही नाही भेटले आम्हाला. आता आम्ही गरीब लोकांनी कुठं जावा, तुम्ही लोकांनी आम्हाला मदत करावा. असंच भटकी समाज आम्ही नाथजोगी असंच फिरत आहे. तुम्ही आम्हाला मदत करा, कोणची घरदार द्या, कोणचं वावर शेतीचं काम द्या. अमरावती शहरातील राजापेठ परिसरातील तारामाता मंदिरात या देवस्थानातर्फे श्री मंदिर व ओम साई मित्र मंडळाने शिर्डी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन केले. हे या मंडळाचे सलग 5वे वर्ष आहे. ही पायदळवारी अकोला, शेगाव, खामगाव, चिखली, जालना, औरंगाबाद, वैजापूर मार्गे शिर्डीत पोहोचणार आहे. अमरावती शहरातून ही पालखी मार्गक्रमण करीत असताना वीर अभिमन्यू मंडळ भूतेश्वर चौक येथे फटाके फोडून या पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच पालखीतील वारकऱ्यांना चहा नाश्त्याची व्यवस्था सुद्धा येथे करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष मिलिंद बांबलसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ही पदयात्रा 2 जानेवारीला शिर्डीत पोहोचेल.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य बारी समाज उपवर वधू परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले। तेथे मोठ्या प्रमाणात युवक युवतींनी सहभाग घेतला। युवक युवतीच्या परिचय संमेलनाचे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजन करण्यात आले। हे राज्यस्तरीय उपवर युवक युवती संमेलन होते। बारी समाज उपवर युवक युवती परिचय समितीद्वारा या संमेलनाचे आयोजन करण्यात आले। 500 युवती व 300 युवकांची तिथे नोंदणी झाली असून आयोजक संदीप अंबाडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। बारी समाज उपवर युवक युवती परिचय संमेलन समिती अमरावती जिल्हाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राज्यस्तरीय उपवर परिचय मेळाव्याचे आयोजन येथे करण्यात आलेले आहे। यामध्ये जवळजवळ 500 उपवर युवतींचे आणि 300 उपवर युवकांचे नोंदणी झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे एक पुस्तिका पानवेली 2015 चे प्रकाशन या सोहळ्यात करण्यात येणार आहे आणि समाजातील सर्व उपवर युवक युवतींची माहिती या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे। यामुळे समाजातील उपवर युवक युवतींचे लग्न जुळवण्याकरिता सोयीस्कर होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात याचे आयोजन या समितीतर्फे करण्यात। मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये औरंगाबाद, मुंबई, पुणे, जुन्नर येथून वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। यामध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ याद्वारे संचालित श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालयाच्या अंतराळ वेद या एकांकिकेने अंतिम फेरीत धडक मारली। मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवाची वर्षनिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये औरंगाबाद, मुंबई, पुणे, जुन्नर येथून वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। यामध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारे संचालित श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालयाचा अंतराळ वेद या एकांकीने अंतिम फेरीत धडक मारली। विद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल पद्मश्री प्रभाकरराव वैद्य संस्थेचे सचिव, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका व शाळेचे पर्यवेक्षक यांनी मुलांचे कौतुक केले। या नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी मुंबई येथे दिनांक 14, 15 व 16 जानेवारी रोजी होणार आहे। संस्थेने सर्व विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। मुंबईला चेंबूरला मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित राज्य विज्ञान एकांकिका स्पर्धेमध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय या विद्यालयाने अंतिम फेरीमध्ये धडक मारली। या स्पर्धेमध्ये अगदी मोठे मोठे कॉलेजेस मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकवरून आलेले होते। त्यामध्ये रामकृष्ण क्रीडा विद्यालयाचा क्रमांक लागला। आता 14 जानेवारीला अंतिम फेरी संपन्न होणार आहे। या यशासाठी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकररावजी वैद्य यांनी पद्मश्री श्री प्रभाकररावजी वैद्य यांनी मुलांचे आणि माधुरीताई चैनके यांनी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे खूप कौतुक केले। आपल्या विविध मागण्यांच्या संदर्भात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने शनिवारी दुपारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। या पत्रकार परिषदेमध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने यांनी आपले विचार मांडले। दिनांक 15 डिसेंबर रोजी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने विशाल मोर्चा आयोजित करण्यात आला। महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्याकरिता अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर विधानसभा अधिवेशनावर मोर्चा धडकणार। स्वतंत्र विदर्भाची निर्मिती, 60 वर्षे वयानंतर शेतकरी व शेतमजूर यांना पेन्शन, खासगी क्षेत्रात आरक्षण इत्यादी महत्त्वाच्या मागण्या यावेळी मांडण्यात आल्या। ज्या पार्टीच्या वतीने येत्या 15 डिसेंबरला महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावरती नागपूर येथे हजारोच्या संख्येच्या वतीने एक जाहीर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चाचे प्रमुख हेतू आणि उद्दिष्ट म्हणजे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार असताना राज्यातील आणि देशातील जनतेला महागाई, शेतकरी या सगळ्या समस्येपासून मुक्त करून चांगले सुखाचे दिवस येतील अशा भावनेनं या जनतेने यांना निवडून दिलं होतं। परंतु या दोन्ही सरकारांनी
संपूर्ण देशातील राज्यातील जनतेचा विश्वासघात करून या जनतेच्या हिताची धोरणं न राबवता भांडवलदारी समर्थक धोरणं राबवलेली आहेत. याचा परिणाम म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या प्रश्नाकडे यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याचं आश्वासन देणाऱ्या गडकरी फडणवीस यांच्या सरकारला अपयश आलेलं आहे. विनाकारण राखीव जगाच्या माध्यमातून वेगवेगळे वाद निर्माण करून धनगर विरुद्ध आदिवासी किंवा आणखी कोणते समाज असा संघर्ष उभा केला जात आहे. ओबीसींची जनगणना न जाहीर करण्यात त्यांचं धोरण आहे. मुस्लिमांचा सच्चार कमिटी रिपोर्ट न राबवणं अशा अनेकविध मागण्यावरती या पक्षाच्या वतीनं 15 तारखेला यशवंत स्टेडियम येथून हा जाहीर मोर्चा आहे. तिवसा येथे शेतात काम करीत असताना वंदना मधुकरराव घुर्डे या महिलेला सापाने दंश मारला. स्थानिक रुग्णालयातून जिल्हा चिकित्सा रुग्णालय येथे जलद हलवण्यात आले. सदर महिलेची परिस्थिती धोक्याबाहेर असून सतर्कतेमुळे व औषधी वेळेवर उपलब्ध झाल्यामुळे तिचा जीव वाचला. हे विशेष. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात राहणारं अमरावती शहराचं प्रमुख इस्पितळ म्हणजे आपलं इरविन. या दवाखान्यात पिण्याच्या पाणी पुरवण्याकरिता जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीत साधं ब्लिचिंग पावडर सुद्धा टाकण्याची आठवण या इरविन प्रशासनाला राहिली नाही. या दवाखान्यात रुग्ण बरे होण्यासाठी येतो, परंतु या अस्वच्छ पाण्याच्या टाकीतून येणारे पाणी प्यायल्याने तो रुग्णच राहतो. म्हणजे ती बिमारी लवकर बरी होण्याऐवजी लांबतच जाते. या अस्वच्छ पाण्याने तो लवकर बरा कसा होईल हा प्रमुख प्रश्न. दिनांक 11 डिसेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या बैठकीत आमदार सुनील देशमुख यांनी अमरावती शहरातील चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे या मुद्द्याला हात घातला आणि अमरावतीत प्रत्येक चौकात 830 सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे असे बैठकीत ठरवले. हे सीसीटीव्ही कॅमेरा सेफ सिटीच्या योजनेनुसार बसवण्यात येणार आहे. अकॅडमिक क्रिकेट क्लब चांदणी चौक अमरावती द्वारा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वलगाव रोडवरील डीपीटी ग्राउंडवर सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये अमरावती शहरातील 45 संघांनी भाग घेतला. या स्पर्धेत ताज 11 चौक वाय स्टार क्रिकेट क्लब रतनगंज या संघात सामना रंगला. या सामन्यात स्टार क्रिकेट क्लबचा विजय झाला. हा सामना इतका रोचक होता की बघ्यांची येथे गर्दीवर गर्दी वाढत होती आणि हा रंगत सामन्यामध्ये रतनगंज संघाने बाजी मारली. बॉलर अपनी बॉलिंग मार्क पर सामना करेंगे. उनका सामना करेंगे सचिन. उठाकर खेलने का प्रयास, वहां पर बबलू मौजूद. कीपर ने उस गेंद को थाम. सामना करेंगे उनका सचिन. हल्के हाथ से पूछ किया वहां पर बबलू मौजूद, लेकिन मिडफील्ड चकमा देकर गेंद बाउंड्री लाइन के और जाती हुई एक बार का इशारा पूर्व. बॉयज क्रिकेट क्लब का फिरोज अपनी बॉलिंग मार्क पर सामना करेंगे फिर से सचिन और ये बनाकर खेलने का प्रयास. वहां पर स्लिप ने काफी अच्छी फील्डिंग वर्क की समाप्ति का काफी सफलता. बल्लेबाज गेंदबाज रहे रवानगी लेते हुए. छोटों की गेंद को समझ नहीं सके फिर से के लिए और घुमाकर खेलने का प्रयास. इन शॉट से काम नहीं चलने वाला. श्रीरामनगर परिसरातील रहिवासी गजानन हिवसे यांच्या घरावर 4G टॉवर उभारण्यात आले आहे. सदर टॉवर उभारण्याकरिता संबंधित कंपनीने तसेच मनपा प्रशासनाने याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती न देता संबंधित शासकीय यंत्रणेकडून नाहरकत प्रमाणपत्र घेतले असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. मनपा प्रशासकीय विभागाला विचारले असता उडवाउडवीचे उत्तरे मिळाले असे मनोगत
व्यक्त करून आता शेवटचा टप्पा आम्ही सर्व कोर्टात जाऊ असे व्यक्त केले. यावर आम्ही 15/9/2014 रोजी पहिलं पत्र दिलं महानगरपालिकेला, जेव्हा टावर उभारण्यात आलं तेव्हा. आणि त्यानंतर दुसरंही पत्र दिलं 22/10/14ला. त्यानंतर तिसरं पत्र दिलं 29/12/14ला. त्यानंतर 3/1/16/15ला दिलं आम्ही पत्र. पत्राचा पाठपुरावा केला, नगर रचना अधिकाऱ्याला भेटलो. तो म्हणे तुमच्या कंप्लेंटचं काही होऊ शकत नाही, आम्ही दिलं ते मान्य करा तुम्ही, टावर होईल म्हणजे होईल. मध्ये मग कारवाई केली आम्ही 5-50 जण भेटल्या गेल्यानंतर. फक्त तात्पुरती तिथे पेटी काढून दिली त्यांनी. अच्छा. आणि पूर्ण ते जे काढून न्यायचं आहे ते 1 लाख रुपये खर्च आहे असं सांगे कांबळे सर. 2.5 ते 3 लाख. 2.5 ते 3 लाख. आणि महानगरपालिकेजवळ एवढा पैसा नाही आहे काढायला. आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया दिली का आम्ही काढतो बा स्वतः, आम्हाला परमिशन द्या. तर तुम्ही काढू शकत नाही म्हणे कायद्याप्रमाणे. तेव्हा ते अनधिकृत होतं. त्याची नोटीसही आहे, त्या घरमालकालाही नोटीस आहे का त्याचं अनधिकृत बांधकाम आहे व जास्तीचं बांधकाम केलेलं आहे त्याच्याबद्दल नोटीस आहे. त्याच्यावर महानगरपालिकेनं काहीच नाही केलं. माहितीच्या अधिकारात आम्ही कागदपत्र टाकले, अजून माहितीच्या अधिकारात अजूनही दिलं नाही. त्याचं अपील केलं, अपीलची याचं अजून अपीलले 2 महिने होऊन राहिले. आता प्रश्न हा उठतो की जनतेच्या आरोग्यासाठी मनपा इतकी निर्दयी होते कशी. महत्वाची बाब ही आहे त्याच्यामध्ये की त्यांचं असं म्हणणं होतं की बा टावरबद्दल आम्ही पहिले आक्षेप दर्शवले होते जवळजवळ 1 वर्षापूर्वी. कुठलीही याची प्रशासकीय कारवाई करताना जेव्हा आक्षेप नोंदवला जाते कुठल्याही सार्वजनिक कामाला, तर त्या कामाची मंजुरी देण्या अगोदर ज्यांचा आक्षेप आहे त्यांना विश्वासात घेतले आहे. बरोबर. त्यांना पत्र नोटीस की आम्ही याच्या अशी परवानगी देत आहे, आपले अजूनही आक्षेप आहे किंवा विरोध आहे काय याकरता आपण हजर राहावे. पण या संपूर्ण कारवाईमध्ये अशा प्रकारचं कुठलंच आक्षेप ज्यांनी घेतला त्या लोकांना विश्वासात घेण्यात नाही आलं आणि मनपाने एकतर्फीच त्यांना परवानगी देऊन दिली. आम्ही 3-4 मोर्चे आयुक्तांकडे घेऊन गेलो, पण आम्हाला काही त्यामध्ये अपयश आलं. म्हटल्यापेक्षा मनपाने त्यावर काही कारवाई केलेली नाही. यानंतर आम्ही आता त्यांच्याकडे पुन्हा जाणार आहोत, सगळे मंडळी मोर्चा घेऊन जाऊ आणि या सगळ्या नागरिकांचा विरोध असल्यानंतर ते टावर तिथून काढण्यात यावं असं आम्ही मनपा आयुक्तांना विनंती करणार आहोत. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. वेळ झाली आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आणि आमचा फोन नंबर आहे 329816 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज चॅनल. तोपर्यंत मी घेतो आपली रजा. नमस्कार.